वेलकम मित्रो, कृषी वसंतमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ म्हणजे पॅक हाऊस या योजनेमध्ये आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता। पॅक हाऊस योजना अनेक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला होता। जवळपास 50-60 हजार शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाहिला। त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला की पॅक हाऊस जे आहे आपल्याला माहित आहे की पॅक हाऊससाठी कृषी विभागामार्फत 2,40,000 एवढं अनुदान आहे। तर नेमकं पॅक हाऊस आखणी कशी करायची, पॅक हाऊस डिझाईन कशी आहे, हा एक मुख्य प्रश्न आहे। खूप मित्रांनी कमेंट्समध्ये विचारला होता। तर थोडक्यात माहिती जाणून घेऊया पॅक हाऊसचं डिझाईन कसं असतं, आखणी कशी करायची याविषयी। अजून एक महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, पॅक हाऊस ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांकडं फळबाग असणे गरजेचं आहे किंवा शेतामध्ये फळभाज्या असणं गरजेचं आहे। त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। चला जाणून घेऊया पॅक हाऊसची डिझाईन कशी असते। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पॅक हाऊस जे आहे, पॅक हाऊसचं आकारमान जे आहे 6 मीटर रुंदी आणि 9 मीटर लांबी हे असं आकारमान असतं। तर आपल्याला उत्तर दिशेनं आपल्याला 9 मीटर लांबी घ्यायची आहे आणि 6 मीटर रुंदी घ्यायची आहे। तर पॅक हाऊसची आखणी केल्यानंतर आपल्याला जो पिलर आहे हा प्रत्येक 3 मीटरवर एक पिलर घ्यायचा आहे। म्हणजे लांबीला चार पिलर येतात आणि रुंदीला असे 1, 2, 3 पिलर, म्हणजे मध्यभागी एक पिलर आणि दोन्ही साईडला पिलर। अशा प्रकारे आपला जो गेट आहे हा गेटला असा हा रॅम्प ठेवायचा आहे, हा 4 फुटाचा म्हणजे 1.20 मीटरचा। ही झालं जमिनीवरील आखणी। तर प्रत्यक्ष आखणी जी आहे तर मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्याला जेव्हा पॅक हाऊसची आखणी करायची आहे तेव्हा आपल्याला माहीत आहे आपण आता हे जो पिलर आहे हा 3 फूट म्हणजे 90 सेंटीमीटर आपण जेव्हा जमिनीमध्ये पिलर करतो त्यामध्ये ही फुटिंग आहे। फुटिंगच्यावर तर मित्रांनो असा आपल्याला जो 75 सेंटीमीटर एवढा भराव घेतल्यानंतर तिथून पुढे आपल्याला 4 फुटाचा म्हणजे 120 सेंटीमीटरचा 9 इंचाची भिंत घ्यायची आहे आणि त्या भिंतीवर आपल्याला अँगल उभा करायचे आहेत आणि अँगलवर आपल्याला इथं जाळी लावायची आहे। ही जी जाळी आहे ही टोटल 2.60 मीटर म्हणजे 260 सेंटीमीटरची आपल्याला जाळी लावायची आहे। तर ही जी जाळी आहे त्याच्यावर आपल्याला अँगलला 50 सेंटीमीटरचा आपल्याला सीट लावायची आहे। इथं सीट लावल्यानंतर असे आपल्या टोटल आपली जी लांबी आहे उंची, ही उंची 430 सेंटीमीटर म्हणजे 4.30 मीटर एवढी आपली ही उंची होणार आहे। आणि आता आपण इथं बघू शकता की अशा प्रकारे आपलं स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अँगलच्या सहाय्याने आपल्याला इथं वरती जे आपलं छत आहे हा जो पत्रा आहे हा पत्रा आपल्याला अशा प्रकारे घ्यायचा आहे। हे एक आपल्याला समजण्यासाठी दाखवलेलं आहे। आणि या अँगलपासून तर याची हाईट आहे 1.35 सेंटीमीटर एवढी आणि याचा जो अँगल आहे अशा प्रकारचा आपला हा शेड तयार होईल। या ठिकाणी आपण वर शेड असे पत्रे वगैरे टाकू शकतो, बघू शकता व्हिडिओमध्ये। अशा प्रकारचं जे आपलं हे पॅक हाऊसचं स्ट्रक्चर आहे म्हणजे आपण बघू शकतो की हे आडवं स्ट्रक्चर जमिनीवर आपण आखणी केल्यानंतर आणि हे स्ट्रक्चर जेव्हा आपण बांधकाम करू तेव्हा अशा प्रकारचं हे ग्राउंड लेवल आपल्याला स्ट्रक्चर बांधायचं आहे। आपल्याला पॅक हाऊस संदर्भात आपले काही प्रश्न असतील आपण कॉमेंट्समध्ये नक्की विचारू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच इतर शेतकऱ्यांना पाठवा। कृषी वसंत फॉलो करा। थँक्यू।